नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरज फार्म यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, समोर पाहू शकता आपला कोंबडा आरवत आहे। तर आरवणे किंवा बांग देणे मित्रांनो असे याला संबोधले जाते। तर कोंबडे का आरवतात याचा आपण आज तुम्हाला मी याचा शास्त्रीय कारण सांगणार आहे। फक्त आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो आहोत की कोंबडा का आरवत, म्हणजे कोंबडा आरवला की सकाळ झाली। कोंबडा हा शेतकऱ्याचा मित्र आहे, कोंबडा हा घड्याळ आहे। पण ते आरवतात का, त्याच्या मागचं कारण मित्रांनो बहुतांश लोकांना माहिती नाही आहे। तर काही लोकांचा एक गैरसमज पण होतो की रात्रीचा कोंबडा आरवला की ते अपशकुन मानतात। तेही चुकीचं आहे मित्रांनो। शास्त्रीय कारण त्यामागचं कोणाला माहितीच नाही आहे। तर मित्रांनो, कोंबडे जे आपले गावठी कोंबडे असतात ते मित्रांनो तेच फक्त आरवतात। बाकी जे इतर असतात ते पण आरवतात, पण जास्त करून आपला गावठी कोंबडा आहे ना हा जास्त चांगला आणि सुरेखपणे आरवतो। तर समोर तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, त्यांचे आरवण्यामागचे कारण मित्रांनो हेच असते की ते हे बघा, आता हा माझा कोंबडा नवीन आणलेला आहे। हा का आरवत आहे, जेणेकरून त्या माद्या आहेत त्या ह्याच्यावरती ह्याच्या आवाजाकडे आकर्षित होऊन ह्याच्याकडे यावा। आणि कोंबड्यांचा म्हणजे कसा असतो, ज्या कोंबड्याचा आवाज लांबपर्यंत जाईल तर तो खूप श्रेष्ठ ठरतो। तर त्या हिशोबाने मित्रांनो एक कोंबडा आरवला की दुसरा कोंबडासुद्धा लगेच आरवतो। याचं कारण हेच असतो। आणि कोंबडा कधीही आरवू शकतो मित्रांनो, त्याला कुठलेही बंधन नाही आहे आणि किती वेळासुद्धा आरू शकतो। आता माझ्यासमोर बघा, हा कोंबडा जेमतेम 5 ते 6 वेळा आरवलेला आहे। आणखीन एक मित्रांनो, कोंबडे आरवणे तर कसं असतं मित्रांनो, कोंबडे आपली टेरिटरी असते, जी आपली त्यांचे जो शक्तिबळ म्हणजे ही जागा माझी आहे असे जाणून द्यासाठी, पण समोरच्या कोंबड्याला खुणवण्यासाठी, म्हणजे समोरच्या कोंबड्याला हे जाणून देतात की ही माझी जागा आहे, इकडे येऊ नको। जसे ते एक प्रकारचे त्यांची मित्रांनो पेट्रोलिंग आहे। तर हे वर्चस्व म्हणजे आरवणे। आणि कोंबडा हा आरवतो त्याच्या वर्चस्वासाठी। आणि आपले काही गैरसमज आहेत ते मित्रांनो आपल्या मनातून काढून टाकावे। तर मित्रांनो, संध्याकाळ झालेली आणि आपण आता आपल्या सर्व कोंबड्या पुन्हा एकदा चारायला सोडलेल्या आहेत। तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या कोंबड्या आता फिरत आहेत, म्हणजे दाणे टिपत आहेत इकडे तिकडे फिरून। आपण त्यांना दाण्यांमध्ये तांदूळ आणि राशनचे गहू हे सर्व टाकतो। तर ना मित्रांनो, आपण असे जे आपण रावणात जे कोंबड्यांखाली अंडी ठेवतो ना, आणि जेव्हा ती अंडी म्हणजे 2 पिल्लं निघत आहेत, ती बाद झालेली अंडी आहेत, ती आपण अशी फोडून शिजवतो आणि कोंबड्यांना खायला टाकतो। आणि मित्रांनो, हा जो अंड्यांचा वरचा कवच आहे ना, तर मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप कॅल्शियम असते, ह्याच्यामध्ये खूप सारा कॅल्शियम असते। तर काही लोक ह्याला बारीक प्रॉपर सुकवून मिक्सरला लावून जी पावडरसुद्धा करतात आणि कोंबड्यांना पाण्यात टाकून पाजतात। पण आपण तसं करत नाही, कारण की मित्रांनो असा पण ह्या कोंबड्या ही जी अंड्यांच्या वरची जी शेळ असते, कवच, ते असं पण खातात। तर मित्रांनो, ज्याने कोणाला ही गोष्ट माहिती नव्हती तर नक्कीच जाणून घ्या। ती बघा, तुम्ही टाकले आणि कोंबड्या खातात बघा। ह्यानी ज्या कोंबड्यांचे तुम्ही पाहिले पण असेल की कोंबड्या स्वतःचेच अंडे पितात। ते का पितात मित्रांनो, त्यांच्या अंगातले कॅल्शियम कमी झाल्यामुळे काही कोंबड्या स्वतःचीच अंडे पितात। तर मित्रांनो, आपल्या कोंबड्यांना वेळोवेळेस कॅल्शियम देत राहा, ओस्टावेट कॅल्शियम मित्रांनो। तशी आता मित्रांनो आपली ही मोठी कोंबडी ही मला कमजोर वाटते, तर मी हिला संध्याकाळी थोडं कॅल्शियम पाजणार आहे आणि मल्टीविटॅमिन सुद्धा पाजणार आहे। कारण की मित्रांनो, ह्यांचे ध्यान आहे ना आपल्याला ठेवायला लागते, कारण की ह्यांना मित्रांनो तोडणं दिलेलं आहे देवाने की माझं म्हणजे ते सांगू शकत नाही तुम्हाला की मला प्रॉपर काय पाहिजे।
तर त्यांच्या कुठेतरी असे त्यांचे लक्षण ध्यानात घेऊन आपण त्यांना वेळेस उपचार करावा, ही प्रत्येकाला महत्त्वाचा सल्ला. तर मित्रांनो, जास्त काही व्हिडिओ वाढवत नाही, व्हिडिओमध्ये एवढेच. तर आपल्याला कोकणातील आपलं कुक्कुटपालन त्याबद्दलचं जीवन कसं वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणखीन तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत ते सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्की पाठवा. आणि हां मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा, सुखी राहा. बाय बाय.